दिनांक 18 जुलै 2026, वेळ सकाळी 7:15 ठिकाण जंतर मंतर मैदान. पहाटे संसदेत शिजलेला डाव अंमलात आणण्यासाठी पोलीस शुभ्र पांढऱ्या वेशात जंतर मंतर ठिकाणी आले. गेटवर असलेल्या सगळ्या सीजेपीच्या तरुणांना धक्काबुक्की करून पोलीस थेट स्टेजवर पोहोचले आणि पांढऱ्या चादरीमध्ये सोनम वांगचुक यांना उचलून घेऊन गेले. त्यानंतर आपण फक्त बातम्या बघितल्या, पण एक गोष्ट विसरून गेलो की आंदोलनाचं सेंटर किंवा मूळ पॉइंटच भाजपने हॉस्पिटलमध्ये हलवलाय. त्यानंतर भाजपकडून जी काही सूत्र हलवण्यात आली ती सगळी सीजेपीच्या आंदोलनाला डावलून आणि थेट हॉस्पिटलमधल्या वांगचुक यांच्या भेटीगाठीतूनच. मग इथे काय मुद्दा आला की भाजप सीजेपीचं आंदोलन इतकं काय इग्नोर करताय. पण मंडळी, असं नाहीये. भाजप आंदोलन इग्नोर करत नाहीये. खरं तर भाजप पडद्यामागून हॉस्पिटलमधून गेम करत आहे. आता ह्या काय गेम आहेत? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू जंतर मंतर सोडून वांगचुक ऍडमिट असलेलं हॉस्पिटल कसं होतंय याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिल्लीच्या जंतर मंतरवर जमा झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना, आंदोलकांना आणि 25 दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने जवळपास इग्नोरच मारलं होतं. जेव्हा आंदोलनकर्त्यांनी 20 जुलै रोजी संसद चलोचा नारा दिला तेव्हा आंदोलकांची गर्दी पांगवायला दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यात अनेक जणांना दुखापत झाली तर बऱ्याच जणांची डोकी फुटल्याचं समोर आलं. त्यात पोलिसांनी बळाचा वापर करत अश्रुधूर सोडले आणि याच पोलिसांच्या कृत्यामुळे आंदोलन आणखीच चिघळून गेलं. आता जंतर मंतरवरील मंडप उखडून टाकणं, आंदोलकांना ताब्यात घेणं आणि लाठीचार्ज करून हे आंदोलन कसं संपेल हा सरकारचा आंदोलन बंद पाडण्याचा पहिला टप्पा होता. मात्र जंतर मंतरवर पोलिसांच्या बळाने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा असंतोष शमला नाही, उलट कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे आणि सोनम वांगचुक यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीमुळे देशभरातून या आंदोलनासाठी आणि सोनम वांगचुक यांच्यासाठी सहानुभूतीची लाट उसळू लागली. तेव्हा भाजपने अख्खा गेमच बदलला. जंतर मंतरच्या मोकळ्या मैदानात लाखो विद्यार्थ्यांच्या आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याऐवजी हे संपूर्ण राजकीय केंद्र हॉस्पिटलमध्ये हलवलं. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जेव्हा सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधून गुरगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, तेव्हाच या राजकीय घडामोडीचा दुसरा अंक सुरू झाला. मंडळी, या घटनेमुळे इनडायरेक्टली सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नजरकैदेत ठेवतायत की काय असा प्रश्न माध्यमांमध्ये उपस्थित होऊ लागला. खरं तर मेदांता हॉस्पिटलमध्ये सध्या अनेक पोलीस उपस्थित आहेत. त्यात विरोधी पक्षाचे खासदार संजय सिंग आणि इतर 55 खासदारांचं शिष्टमंडळ वांगचुक यांना भेटायला पोहोचलं. तेव्हा त्यांना सुरक्षेचं कारण सांगून बाहेरच थांबवण्यात आलं. परंतु त्याच मध्यरात्री अचानक केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे दोघे थेट वांगचुक यांच्या आयसीयूत दाखल झाले. त्यांनी तिथे जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा केली. या संपूर्ण घडामोडींमधून भाजपची एक अत्यंत चतुराईने आखलेली राजकीय खेळी समोर येते. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना जर सरकारने तिथं जाऊन मध्यस्थी केली असती तर आंदोलकांचा विजय झालाय असं चित्र निर्माण झालं असतं. त्यामुळे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रतिसाद न देता लाठीचार्ज आणि पोलिसी बळाने पांगवायचं आणि दुसरीकडे हॉस्पिटलमधल्या बंद दाराच्या शांत वातावरणात माणुसकी आणि प्रकृतीची काळजी या नावाखाली चर्चेचं वळण द्यायचं, हा यामागचा खरा गेम प्लॅन होता. मंडळी, नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या भेटीनंतर सोनम वांगचुक यांनी आपण उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचं व्हिडिओमध्ये जाहीर केलं. पण त्यासोबतच त्यांनी एक महत्वाची अट घातली. ती म्हणजे अशी की 20 जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर किंवा आंदोलकांवर पोलिसांकडून कोणतीही कायदेशीर किंवा सूडबुद्धीने कारवाई होणार नाही अशी लेखी किंवा स्पष्ट हमी सरकारने दिली तरच मी उपोषण सोडणार, हे वांगचुक यांनी स्पष्ट केलं. यावरून हे स्पष्ट होतंय की हॉस्पिटलमधल्या या राजकीय वाटाघाटी केवळ उपोषण सोडण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर सरकारवर लागलेला विद्यार्थी विरोधी आणि दडपशाहीचा डाग पुसण्याचा तो एक प्रयत्न होता. त्यासोबत जंतर मंतरवरून राजकीय लक्ष विचलित करून ते हॉस्पिटलमधल्या बंद दाराआडच्या चर्चेवर आणण्यात भाजपचा हा गेम कसा यशस्वी ठरला हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसात जंतर मंतरवर रोज होणाऱ्या घोषणाबाजी आणि सोशल मीडियाच्या थेट प्रसारणामुळे सरकारवर सातत्यानं दबाव वाढत होता. त्यात पहिलं म्हणजे वांगचुक ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेशबंदी घालून आणि कडक बंदोबस्त ठेवून मीडिया आणि विरोधी पक्षाचा थेट संपर्क तोडण्यात आला. त्यानंतर दुसरं म्हणजे जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो, आम्ही कोणत्याही विषयावर चर्चेला तयार आहोत असं सांगून सरकारची प्रतिमा संवेदनशील आणि चर्चेसाठी उत्सुक अशी तयार करायचा प्रयत्न केला.
आणि तिसरं म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर संसदेत सविस्तर चर्चा या वळणावर आणण्यात आली. अशा प्रकारे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला सुरुवातीला पूर्णपणे इग्नोर करणं, पोलिसांच्या बळाचा वापर करून सीजेपी आंदोलकांची गर्दी पांगवणं आणि नंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हॉस्पिटलमधील एका खासगी नियंत्रित वातावरणात जाऊन सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधून उपोषण मागं घ्यायला राजी करणं हा भाजपचा सक्सेसफुल डावपेच या संपूर्ण घटनेत दिसून येतो. आता येणाऱ्या दिवसात सोनम वांगचुक हे उपोषण सोडतील की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या आंदोलनाचा वणवा हॉस्पिटलमधल्या राजकारणाच्या आणि वाटाघाटींच्या शांत करण्याचा राजकीय गेम सध्या देशात उलगडताना दिसतोय. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? जंतर मंतर हे आंदोलनाचं केंद्र हळूहळू हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतंय का? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.